नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र तलाठी भरती 2026 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नाही भरला आहे ते जाऊन अप्लाय करू शकतात. 5 तारीख ही लास्ट दिलेली आहे व चलन भरण्यासाठी 8 तारीख ही लास्ट दिलेली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नसेल भरलेला जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात. तर तलाठी भरतीसाठी कोण कोण अप्लाय करू शकतो हा कॉमन प्रश्न असतो सर्वांसाठी की तलाठी भरतीसाठी कोण फॉर्म भरू शकतं. तर तलाठी भरतीसाठी कुठल्याही शाखेतला पदवीधर असणं गरजेचं आहे. हीच एक अट महत्त्वाची आहे. तर फॉर्म भरण्याआधी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट्स म्हणजे तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं तुमचं 10th-12th मार्कशीट, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन फायनल इयरचं मार्कशीट, त्याच्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट व कास्ट सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमची सिग्नेचर आणि पासपोर्ट फोटो एवढे डॉक्युमेंट्स असणं गरजेचे आहे. फॉर्म भरताना एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात. तर चला आता आपण लाईव्ह फॉर्म कसा भरतात मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. प्रोफाईल क्रिएशनपासून ते फॉर्म भरणे, डॉक्युमेंट्स अपलोड करणे व चलन कसे भरावे व प्रिंटआउट कशी काढावे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला MPSCच्या अधिकृत साईटवरती जायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर तुमचं जर रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही ईमेल ID आणि पासवर्ड टाकून डायरेक्ट लॉग इन करू शकतात. जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. क्रिएट न्यू अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID टाकायचा आहे. त्याच्यानंतर या साईडला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या ईमेल ID वरती व मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे. तर मोबाईल नंबरवरचा OTP आणि ईमेल ID मधला OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. काही केसमध्ये काय होतं, ईमेल ID तुम्हाला येत नाही तर स्पॅममध्ये चेक करायचं आहे. तुम्ही ईमेलमध्ये स्पॅम नावाचं फोल्डर तुम्हाला माहिती आहे, तिथे जाऊन तुम्ही स्पॅममध्ये काहींचे OTP येतात. तर OTP टाकून दोन्ही OTP व्हेरीफाय करायचा आहे, मोबाईल नंबरचा आणि ईमेलचा. त्याच्यानंतर तुमचा एक पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. सिक्युरिटी क्वेश्चन टाकून तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायची आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला आता लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. आता इथे तुम्हाला ऑप्शन दिसतंय प्रोफाईल क्रिएशन, याच्यावरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल क्रिएशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सरनेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नेम टाकायचं आहे, मिडल नेम टाकायचं आहे. त्यानंतर इथे इंग्लिशमध्ये नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर मराठीमध्ये देवनागरीमध्ये आपलं जसं आपलं आधार कार्डवरती नेम आहे तसं तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या मदरचं नाव टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ आपण आधीच ऑलरेडी टाकलेली असल्यामुळे इथे टाकण्याची गरज नाही. त्याच्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची, मदर टंग सिलेक्ट करायची आपली मराठी. आता तुम्हाला इथे ऑप्शन दिसतंय नेम चेंज अपडेटेड आफ्टर 10th और इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन और मॅरेज आफ्टर मॅरेज. तर बघू शकता, जर मॅरेज वुमेन असेल तर तुम्ही येस केल्यानंतर तुम्हाला इथे फुल नेम टाकायचं आहे. जे लग्नानंतरचं नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर फिजिकल मेजरमेंटमध्ये तुम्हाला हाईट टाकायचं आहे, तुमचं वेट टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमची चेस्ट वगैरे फुगवल्यानंतर किती व ते टाकायचे आहे. तर लेडीज कॅन्डिडेटसाठी तसं नाही आहे, त्याच्यामुळे इथे ऑप्शन नाही आहे. जर जेंट्सचा तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ऑप्शन दिसेल चेस्टचं वगैरे, तर ते तुम्ही भरायचं आहे व्यवस्थित. फुगवल्यानंतर तुमची चेस्ट किती व ते ऑप्शन आहे. खाली आता तुम्हाला कास्ट सिलेक्ट करायची तुमची. आता इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे. कॅटेगरी निवडल्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणार, त्याच्यावरती तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर इश्युइंग डिस्ट्रिक्ट दिसतंय, ते ज्या जिल्ह्यातून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलंय तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर कोणत्या डेटला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट भेटलंय हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही येस करायचं आहे, नसेल तर नो करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, जर कोणी अपंगत्व असेल तर तिथे येस करायचं आहे, नसेल तर इथे नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर नो करायचे. बाकीचे ऑप्शन तुम्ही नो करू शकतात. तुम्ही BMC मध्ये काम करत असाल किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल तर तुम्हाला ते ऑप्शन येस करायचं, नसेल तर नो करायचे आहे. त्याच्यानंतर खाली डोमिसाईल डिटेल दिसते तुम्हाला, तिथे तुम्हाला डोमिसाईल येस करायचं आहे. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट अवेलेबल आहे का, तर अवेलेबल असेल तर येस करायचं, नसेल तर नॉट अवेलेबल करायचं आहे. त्याच्यानंतर अवेलेबल असेल तर तुम्हाला इथे तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा इश्युइंग डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे, डोमिसाईल इश्युइंग डेट टाकायची आहे. तर खाली आता ॲडिशनल
रिझर्वेशन ऑप्शन आहे. इथे काही काही विद्यार्थी असतात की प्रकल्पग्रस्त असतात, त्यांच्याकडे प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र असतं, त्यांनी इथे येस करायचं, बाकीच्यांनी इथे नो करायचं आहे. ऑर्फन डिटेल जर असेल तर तुम्ही येस, नसेल तर नो करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमची फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. सेकंड स्टेप तुम्हाला आता ॲड्रेस फिल करायचा आहे. इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, व्यवस्थित ॲड्रेस टाकून तुम्हाला पुन्हा सेव्ह करायचं आहे. आता इथे ऑप्शन आहे अदर इन्फॉर्मेशनचं. आता इथे तुम्हाला दिसतंय डिटेल ऑफ कोर्ट प्रोसिडिंग, क्रिमिनल ॲक्शन्स पेंडिंग अगेन्स्ट यू. तर तुमच्यावर कुठली केस असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे, नाही नसेल तर सगळे ऑप्शन तुम्हाला इथे नो करायचं आहे. त्याच्यानंतर खाली दिसतंय पर्टिक्युलर ऑफ प्राइज, मेडल, स्कॉलरशिप्स एक्सेट्रा. जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल तर तुम्हाला इथे NCC वगैरे तुमचं जे काय असेल ते याची डिटेल इथे द्यायची. त्याच्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आता फोर्थ स्टेप आहे तुमची क्वालिफिकेशन डिटेल. तर इथे तुम्हाला 10ची पूर्ण डिटेल द्यायची आहे, SSC. त्याच्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करायचं आहे, पास्ट क्वालिफिकेशन स्टेटस द्यायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लीट, कोणत्या डेटला तुमचं 10 कम्प्लीट झालं होतं याची माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर कोणत्या अटेम्प्टमध्ये झालं होतं, फर्स्ट अटेम्प्टमध्ये. त्याच्यानंतर तुमचे इथे पर्सेंटेज टाकायचे आहे, अकॅडमिक नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स, इथे तुम्हाला 12 मंथ्स टाकायचे आहे. त्याच्यानंतर क्लास ग्रेड टाकायचा आहे, फर्स्ट क्लास असेल तर फर्स्ट क्लास, सेकंड क्लास जे पण असेल ते टाकायचे आहे. त्याच्यानंतर कोणत्या मंथमध्ये तुम्ही पासआउट झालात ते टाकायचे आहे आणि कोणत्या इयरला ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर सीट नंबर टाकून तुम्हाला ॲडवरती क्लिक करायचं आहे. सेम असंच 12चं पण करायचं आहे व ग्रॅज्युएशनचे पण तुम्हाला सेम करायचं आहे. आता मी ते एवढे डिटेलमध्ये नाही सांगत, व्हिडिओ खूप लॉंग होतं आहे, त्याच्यामुळे आता मी फक्त 10चं एक तुम्हाला सांगितलं आहे. 12th व ग्रॅज्युएशनचं पण तुम्ही सेम फिल करायचं आहे. तर बघू शकता मी पूर्ण 10, 12 आणि ग्रॅज्युएशनची माहिती फिल केलेली आहे. आता तुमचं काही ॲडिशनल झालेले असेल, जसं की MSCIT वगैरे टायपिंग झालेले असेल तर ते तुम्हाला अदर सर्टिफिकेशनमध्ये ॲड करता येतं. तर ते पण मी ॲड करून घेतो आहे. सर्टिफिकेशन मराठी, इंग्लिश टायपिंग झालेली व MSCIT हे मी ॲड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुमची क्वालिफिकेशन डिटेल झालेली आहे. तर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचा पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. सिग्नेचर अपलोड करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर इथं कन्सेंटला परमिशन द्यायची आहे आणि सबमिट अँड लॉक प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. तर कन्फर्म अँड लॉक केल्यानंतर तुमची प्रोफाईल सक्सेसफुली लॉक होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला आता ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला चेक इलिजिबिलिटीवरती क्लिक करायचं आहे. ज्या ज्या पदासाठी तुम्ही इलिजिबल असाल तुमच्या क्वालिफिकेशननुसार, जसं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात व बाकीचे काही काही पदासाठी तुम्हाला टायपिंग असणं गरजेचं आहे. तर जेवढे पण इलिजिबल पद असतील तुम्हाला इथे शो होईल. आपल्याला तलाठीसाठी भरायचं आहे तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे विलेज रेव्हेन्यू ऑफिसर, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी गट यावरती क्लिक करायचं आहे आणि अप्लायवरती क्लिक करायचं आहे. व एक्झामिनेशन सेंटर ऑफ युअर चॉईस. तर फर्स्ट एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला जे तुमच्या जवळचा जिल्हा असेल तो तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर डिक्लेरेशन द्यायचं आहे, तुम्हाला टिक मार्क करायची आहे. सबमिट अँड पे पिसवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन आहे. ते तुम्हाला SBI आणि बस दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन वापरू शकता. मी SBI यूज करून ओके केलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही UPI, क्रेडिट कार्ड पेमेंट करू शकता. मी UPI ने पेमेंट करतो आहे. तर बघू शकता आता माझं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. आता आपण होम टॅबमध्ये आलो आहे. आता आपल्याला आपल्या फॉर्म भरला आहे त्याची प्रिंटआउट काढायची. त्याच्यासाठी तुम्हाला माय अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. माय अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे माय ॲप्लिकेशन दिसतं आहे. तुम्ही कुठले कुठले प्रकारचे फॉर्म भरलेले आहेत तर बघू शकतात. महाराष्ट्र ग्रुप C कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026 आपण भरलेलं आहे. त्याच्यानंतर इथे फीस पेड दिसतंय. त्याच्यानंतर व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म असा शो होईल. प्रिंट आणि सेव्हवरती क्लिक करायचं आहे व तुम्ही तो याची PDF सेव्ह करू शकता व प्रिंटआउटसुद्धा काढू शकता तुमच्या ॲप्लिकेशनचे. अशा प्रकारे तुम्ही तलाठी भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकतात. नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला माझ्या थ्रू जर फॉर्म भरायचा असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला माझा मोबाईल नंबर दिसतोय, तुम्ही त्याच्यावर तो कॉन्टॅक्ट करू शकता. बट तुम्ही कॉल नका करू, कॉल खूप येतात मला, त्याच्यामुळे कॉल नका करू. व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकतात की मला फॉर्म भरायचा आहे. मी तुम्हाला नक्की मदत करेल, व माझ्या थ्रू भरायचं असेल तर मी तुम्हाला फॉर्म भरून देईल नक्कीच. त्याचे मी काही चार्जेस घेतो, तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. जय महाराष्ट्र.